नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? लोकप्रिय मराठी मालिका कमळीमध्ये नवनवीन ट्विस्ट येत आहे. TRPमध्ये टॉप 1मध्ये आल्यावर झी मराठीने मालिकेत नवनवीन बदल करायचं ठरवलं. मालिकेचं कथानक प्रेक्षकांनी आवडीने पाहावं यासाठी पुन्हा एकदा मालिकेत अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. ही कोणती नवी अभिनेत्री नाही तर जुनंच पात्र आहे. ही आहे कमळीची आई. काही दिवसापूर्वी कमळीच्या आईचं मालिकेत निधन झालेलं. मात्र आता ते पात्र लेखकाने पुन्हा जिवंत केले. कमळीची आई सरोज कधी मेलीच नाही असं दाखवण्यात आलं. काही दिवसापूर्वी कमळीची आई तिला तिचे वडील कोण आहे हे सांगत असते, तेव्हाच तिला गोळी लागते. त्यानंतर ती दरीत पडते. त्यानंतर पोलिसांना एका मृतदेहाजवळ कमळीच्या आईच्या वस्तू सापडतात. त्यामुळे ती सरोज आहे असं समजून ते अंत्यसंस्कार केले जातात. मात्र आता कमळीची आई जिवंत असल्याचं समोर आले. नुकत्याच राष्ट्रीय मराठीला दिलेल्या मुलाखतीत कमळीच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री योगिनी चौक म्हणाली, जेव्हा मला मालिकेत गोळी लागली तेव्हा मला सोशल मीडियावर प्रेक्षकांनी खूप मेसेज केले. ती पुढे म्हणाली, तुमचं कमळीमधील काम संपलंय का? तुम्ही दुसरं कोणतं काम घेतलंय का? म्हणून तुम्ही कमळी मालिकेतून अचानक एक्झिट का घेतली? ते प्रश्न वाचून, प्रेक्षकांचे मेसेज वाचून हे माझ्या हातात नाही असं मला वाटलं. पण खरंच सांगते की मला सुद्धा माहीत नव्हतं की पुढे काय होणार आहे. त्यामुळे त्याचं पुढे काय उत्तर द्यावं ते मला कळत नव्हतं. पण एवढं माहीत होतं की आज ना उद्या मी येणार आहे हे मला माहीत होतं. पण इतक्या लवकर येईन याची कल्पना मला नव्हती. त्यानंतर कमळीची भूमिका साकारणारी विजया बाबर म्हणाली, जेव्हा तिला गोळी लागली तेव्हा ती खूप रडली. तिला वाटलेलं की तिचं पात्र संपलं. यावर योगिनी म्हणाली, मला असं वाटलेलं की माझं पात्र संपलं. माझं बोलणं वगैरे झाल्यानंतर पात्र मालिकेत असल्याचं सांगितलं. पण ते परत कधी येणार आहे याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. आता सरोज पुन्हा जिवंत झाल्याने कमळी कुणाची मुलगी आहे हे सगळ्यांना समजणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.